नमस्कार मंडळी, नणंद वहिनी रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील स्पेशल डिश पुरणपोळी. चला तर मग करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. सर्वप्रथम आपण 250 ग्रॅम हरभरा डाळ घेतली. तिला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊयात आणि कुकरला लावून 4 शिट्ट्या काढून घेऊयात. डाळ शिजते. चला तर मग आपण कणिक मळून घेऊया. आधी आपण 1 चमचा नमक, तेल, कणिक, पाणी आणि थोडीशी हळद मिळून कणिक मऊसूत मळून घेऊयात. बघा आता कणिक मळून झालेली आहे. यात आपण 1 चमचा तेल घालून कणिक पुन्हा एकदा मर्दून घेऊयात आणि त्याच्यावर ओला रुमाल करून 20 मिनिटं साईडला ठेवून देऊया. बघूया आता आपली डाळ शिजून झालेली आहे. डाळ शिजून झालेली, खूप छान शिजलेली डाळ. आता आपण एका चाळणीत डाळ काढून घेऊयात. बघा डाळ किती मऊसूत शिजलेली आहे. आता आपण यात 1 वाटीला थोडं कमी साखर मिळवून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊया. बघा आता आपली साखर आणि डाळ दोघे पूर्णपणे एकत्रित झाले आहेत. आता आपण त्याला गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊयात. पूर्ण डाळ गाळून झालेली आहे. आता आपण गॅसवर तिला थोडं कोरडं करून घेऊया मिश्रण आणि त्यात 1 चमचा तूप घालून घेऊया. तूप घातल्याने पुरणपोळीला छान चव येते, त्यामुळे आपण तूप घालूयात. आपलं पुरण आता पूर्णपणे कोरडं झालेलं आहे. आता आपण त्याला एका भांड्यात काढून थंड करून घेऊयात आणि कणिक ओढून घेऊयात. बघा कणिक किती मऊ झालेली आहे आणि छान पुरणपोळ्या होतील बरं का अशा कणिकेंच्या. आता आपण पुरणपोळी करायला सुरुवात करूयात. सर्वप्रथम एक बारीक गोळा घ्यायचा, त्याला पिठात डीप करून गोल वाटीसारखं तयार करायचं आणि त्यात आपण तयार केलेलं पुरण भरून हलक्या हाताने ती पुरणपोळी लाटून घ्यायची. पुरणपोळी लाटून झालेली आहे. आता आपण तिला 1 चमचा तूप घातलं आहे सर्वप्रथम तव्यावर आणि शिजवून घेऊयात.
किती छान फुगली आहे. त्या अशाच प्रकारे आपण सर्व पुरणपोळ्या करून घेतल्या. खीर बनवण्यासाठी तांदूळ भिजवलेले होते, त्यांना आपण मिक्सरच्या भांड्यात तांदूळ आणि वेलची पूड टाकून फिरून घेऊयात. तूप 1 चमचा तूप गरम करून घेऊयात. त्यात आपण तांदळाचं काढलेलं मिश्रण टाकून घेऊयात आणि त्यात मिक्स करून दूध घालूयात. आपल्या आवडीप्रमाणे आपण त्यात काजू, बदाम, पिस्ता सर्व काही घालू शकतो, पण आम्ही प्लेन खीर बनवतो आहे. खीरमध्ये मीठ टाकल्याने खीर चविष्ट लागते, म्हणून आम्ही थोडं मीठ पण टाकून घेतलं आहे खीरमध्ये. आता आपली खीर पण तयार झालेली आहे. बघा, पुरणपोळी आणि खीर काय सुगंध येतो आहे. चला तर मग या लवकर खायला. आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.